नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचे मी हार्दिक स्वागत करतो। आज आपण अपूर्णांक घटकातील लहान मोठेपणा त्याच्यातला पुढचा भाग शिकणार आहोत। तर अपूर्णांकाचा लहान मोठेपणा आणि तो लहान मोठेपणा अगदी सोप्या पद्धतीने एका ट्रिकच्या सहाय्याने कसा ठरवायचा आणि त्याच्यावरचं शाब्दिक उदाहरण कसं सोडवायचं हे आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये शिकायचं आहे। तर सर्वांनी इकडे लक्ष द्या। बघा, पहिले इथं उदाहरण दिलेले मी, त्याच्यामध्ये 5 अपूर्णांक दिलेले, 3/5, 2/3, 6/9, 4/7 आणि 7/10। तर या दिलेल्या 5 अपूर्णांकापैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता आणि सर्वात मोठा अपूर्णांक कोणता हे कसं ठरवायचं। आपण जर याच्याकडे जर बघितलं, सर्व अपूर्णांकाकडे जर पाहिलं तर आपल्याला याच्यातून लक्षात येणार नाही की कोणता मोठा आणि कोणता लहान। तर याच्यासाठी आपल्याला एक ट्रिक वापरायची आहे। बघा, अतिशय सोपी आहे। याचा वापर करून आपण त्याचा लहान मोठेपणा ठरवू शकतो आणि दिलेल्या अपूर्णांकापैकी सर्वात मोठा किंवा सर्वात लहान अपूर्णांक आपल्याला शोधता येतो। चला तर इकडे लक्ष द्या। बघा, आता हे दिलेले अपूर्णांक सगळ्यांना दिसत आहेत। तर काय करायचं, प्रत्येक अपूर्णांकाच्या अंशाला 0 लावायचं आणि या छेदाने या अंशाला भागायचं। या 5 न 30 ला भागा, 5 सख 30, उत्तर आलं 6। या 3 न 20 ला भागा, 3 सख 18, उरले 2 म्हणजे पुढे काहीतरी येणार आहे, म्हणजे 6 पेक्षा जास्त येणार आहे। त्याच्यानंतर 9 न 60 ला, 9 7 63 आणि पुन्हा 7 उरले म्हणजे 7 च्या पुढे जाणार आहे। परत 7 5 35, 5 च्या पुढे जाणार आहे आणि 10 7 70, 7 येणार आहे। आता याच्यामध्ये हे 6 च्या पुढे जाणार आहे, इथं हे 7 च्या पुढे जाणार आहे, म्हणजे सर्वात मोठा अपूर्णांक हा आहे, म्हणजे 6/9 हा सर्वात मोठा अपूर्णांक आहे। बरं, त्याच्यानंतर दिलेल्या अपूर्णांकापैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता। बघा, भाग दिल्यानंतर लहान भागाकार कुठे आला, याच्यामध्ये हा अपूर्णांक म्हणजे 4/7 हा सर्वात लहान अपूर्णांक आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला दिलेल्या अपूर्णांकातील सर्वात लहान सर्वात मोठा अपूर्णांक ठरवता येतो। मग कधी कधी प्रश्न असे येतात किंवा मग ते चढत्या किंवा उतरत्या क्रमाचे सुद्धा येतात। मग त्यावेळेस आपल्याला सगळेच अपूर्णांक त्याचा क्रम शोधावा लागतो, लहानापासून मोठ्यापर्यंत किंवा मोठ्यापासून लहानापर्यंत। तर आता खाली एक उदाहरण दिले बघा, दुसरं तो प्रश्न आहे, त्याचे 4 पर्याय पण दिले। त्याच्यामध्ये बघा, 3/4, 2/3, 4/7, 3/7 आणि 1/5 हे अपूर्णांक उतरत्या क्रमाने मांडल्यास डावीकडून चौथा अपूर्णांक कोणता। म्हणजे आपल्याला हे अपूर्णांक उतरत्या क्रमाने मांडायचे, म्हणजे सर्वात पहिल्यांदा आपल्याला उतरता क्रम मांडताना मोठा अपूर्णांक शोधायचा आहे, पुन्हा त्याच्यापेक्षा लहान, त्याच्यापेक्षा लहान, त्याच्यापेक्षा लहान आणि शेवटचा सर्वात लहान। तर चला आपण शोधूया। बघा, याच्यासारखंच करायचं, 4 या अंशाला 0 लावून घ्यायचे। 0 लावल्यानंतर बघा, या 4 न 30 ला भागा, 4 7 28, 7 आलं म्हणजे 7 च्या थोडं पुढे, 3 सख 18, 6 च्या थोडं पुढे, 7 5 35, 5 च्या थोडं पुढे, 7 चौक 28, 4 च्या पुढे आणि 5 दुनी 10, 2 आहे। बरोबर, मग आता याच्यातले हे जे दिलेले अपूर्णांक आहेत, याच्यात मोठा अपूर्णांक आपल्याला बघा, ज्याचा भागाकार जास्त आला तो मोठा अपूर्णांक, म्हणजे हा मोठा अपूर्णांक, पुन्हा हा लहान आहे, पुन्हा हा लहान आहे, पुन्हा हा लहान आहे आणि हा सगळ्यात लहान आहे। म्हणजे हे अगोदरच अपूर्णांक उतरत्या क्रमाने होते, परंतु बघितल्यावर आपल्याला लक्षात येत नाही। मग हे अपूर्णांक उतरत्या क्रमाने मांडूया आपण। बघा, 3/4, 2/3, 4/7, 3/7 आणि 1/5 हे 5ही अपूर्णांक आपण उतरत्या क्रमाने मांडले। मांडल्यानंतर डावीकडून असा शब्द प्रयोग याच्यामध्ये करण्यात आलेला आहे। डावीकडून म्हणजे हे उदाहरण जे आहे त्या उदाहरणाच्या डावीकडून, म्हणजे या बाजूने हा पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा 3/7 हा अपूर्णांक उतरत्या क्रमाने मांडल्यावर चौथ्या क्रमांकावर येतो। म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे
पर्याय क्रमांक ए पहिला पर्याय. तर अशाच पद्धतीनं उतरत्या क्रमाने डावीकडून उजवीकडून मधातला अशा पद्धतीचे प्रश्न येतात आणि चढत्या क्रमाने मांडल्यास सुद्धा डावीकडून उजवीकडून शेवटून सुरुवातीपासून मधातला किंवा दोन अपूर्णांकाची बेरीज असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न येतात. तर याच उदाहरणात बघा, उतरत्या क्रमाने मांडल्यास मधला अपूर्णांक कोणता, तर मधला अपूर्णांक कोणता येणार आहे 4/6. तर असे साधे प्रश्न असतात परंतु बघितल्यानंतर कठीण वाटतात. हे सोडवण्यासाठी आपल्याला अशा ट्रिकचा वापर करावा लागतो. तर आपण सर्वांनी माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.